नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासनं स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात वृंदा दिवाण यांच्या चढ उतार या नवीन कथासंग्रहातली कथा, आणि कथेचं नाव आहे ताळमेळ. घरापासून गाडीनं ऑफिसला येईपर्यंत सदाशिवच्या मनात एकच विचार होता. आज बोराला फोन लागायला हवा, तो घरी सापडायला हवा. 10पर्यंत तो घरी असायचा. नंतर दिवसभर तो मुंबईत असूनही तसा फोनवरही भेटणं अशक्य होतं. आणि तो दुसऱ्याच कामात तिसऱ्या ठिकाणी असताना त्याच्याशी फोनवर कसं आणि काय बोलायचं हा प्रश्नच होता. काही गोष्टी कॉन्फिडेन्शियल असतात, त्यात केव्हा कुठे त्यांच्याबाबत बोलायचं ह्याबाबत काही व्यावसायिक संकेत असतात. आज बोराची दिवसभरात भेट होणं महत्त्वाचं होतं. त्यामुळे घरून अर्धा तास आधी नेहमीच्या वेळेपेक्षा सदाशिव निघाला. सिग्नल्स पार करून रस्ता संपवून तो ऑफिसला पोहोचला तेव्हा 9:20च झाले होते. त्यांनी तत्परतेनं गाडी पार्क केली. डाव्या हाताशी सीटवर असलेली अटॅची घेऊन त्यांनी गाडी लॉक करून स्वतःच्या केबिनकडे धाव घेतली. खिशातून रुमाल काढून त्यांनी चेहरा टिपला आणि पटकन रिसिव्हर उचलून बोराला फोन लावला. फोनवर बोराचा मोठा मुलगा होता. तोच बोरांचा अर्धा व्यवसाय बघत होता. त्यांनी शांतपणे सांगितलं, ते अहमदाबादला अचानक गेलेत काल. 11पर्यंत घरी पोहोचतील. प्लेननंच येणार आहेत. आपण 11च्या सुमाराला फोन करा. तसं आपला फोन आल्याचं मी त्यांना सांगेनच. सदाशिव पुढे काही बोलायच्या आत त्याने रिसिव्हर ठेवूनही दिला. तसं सदाशिवलाही त्याच्याशी फार काही बोलायचं नव्हतं, पण धंद्यात पडलेली माणसं कोरडी कशी होतात हे तो अनुभवत होता. क्षणभर त्याला वाटलं, आपणही आपल्या नकळत असंच वागत असू का? त्याला अंदाज येईना. त्याला आठवताच त्यांनी रहेजाला फोन लावला. फोन लागला. रहेजा घरीच होता. सदाशिवला हा सुवर्णयोग वाटला. रहेजा फोनवर येईपर्यंत त्याच्याशी कालच्या टेंडरबाबत काय काय बोलायचं याचा त्यांनी मनात आराखडा बांधला. खुर्चीत थोडासा घसरलेला तो ताठ बसला. इतक्यात केबिनचं दार लोटून निकम आत आला. सदाशिवचं त्याच्याकडे लक्ष नव्हतं, तरी त्यांनी सलाम ठोकला आणि हात बांधून तो म्हणाला, साहेब, दत्ताराम म्हणून कोणतरी बाहेर आलेत. ते म्हणले तुमचे नातेवाईक आहेत. काहीतरी खाजगी काम आहे म्हणले, भेटायचे म्हणले. पाठवू का आत? एकीकडे रहेजाशी फोनवर बोलता बोलता सदाशिवनं निकमला हाताने खूण करून सांगितलं, आत पाठव. सदाशिवने रिसिव्हर ठेवला आणि निकमला सांगितलं, चहा सांग 2 कप. 3 नंतर रहेजा इथे ऑफिसात येऊन त्याला पिकअप करणार होता. मग दोघं मिळून सकलेच्याशी बोलणार होते. आज सकलेच्या भेटणं महत्त्वाचं होतं. त्याच्याशी सविस्तरपणे डिस्कशन होणंही महत्त्वाचं होतं. सकलेच्या जितका महत्त्वाचा होता तेवढाच दुर्मिळसुद्धा. तो सहजासहजी गळाला लागत नसे, पण आज तो योग आला होता. सकलेच्याकडे जाण्याअगोदर त्याला पुन्हा फोन करावा का तसंच रहेजासोबत गाडी काढून तडक जाऊन धडकावं, हे सदाशिव स्वतःची बोटं एकमेकात गुंतवून पुन्हा सोडवून ठरवत होता. त्याचं आता बेत आखणं ठरवणं सुरू झालं होतं. सकलेच्याशी नीट बोलणं झालं तर किमान 2 लाखांचा नफा होता. इतरही बरेच जण या संधीसाठी टपून बसलेले होते. सकलेच्यानं रहेजाला शब्द दिला होता. तो दिलेला शब्द तो कसा आणि किती पाळतो हे पडताळून बघायचं होतं. सकलेच्या धंद्याचा माणूस होता. पूर्णपणे धंद्यात मुरलेला. त्याच्याशी डील करणं सोपं काम नव्हतं. सदाशिवच्या मनात सकलेच्या आणि फक्त सकलेच्या होता. सकलेच्या चतुर होता. त्यांनी त्याचं पर्सेंटेज वाढवून मागितलं तर किती ताणून धरायचं, किती ढील द्यायची याचा ताळमेळ स्वतःशी घालत सदाशिव बसला होता. कुठल्याही आघाडीवर सकलेच्या नाराज होणं SS फर्मला परवडणारं नव्हतं. पुढेही त्याचा उपयोग होणार होता.
लगेच त्याला वाटलं नोकरीचं बरं असतं. अमुक तासांची पाटी टाकली, इतकं काम केलं की दिवसाचा उरलेला वेळ माणूस त्याचा असतो. निदान रात्र तरी शांत असावी. जेवणखाण, मुलं, बायको यांच्याशी गप्पा, थोडंसं खिशाला परवडणारं मनोरंजन, सगळं छान असतं. माहीत असतं पुढच्या क्षणी काय होणार आहे ते. किमान काहीच होणार नाही हे सुद्धा. त्याच्या काही नोकरी करणाऱ्या मित्रांच्या बायका तर नवरे परतण्याच्या वेळी उपमा पोह्याची तयारी करून वाट बघत बसलेल्या असताना त्यांनी ऐकलंय. त्या क्षणी सदाशिवला मित्रांचा हेवा वाटलाय, पण तो तेवढ्या वेळेपुरता. नोकरीची बांधिलकी, बुद्धिमत्तेची कुचंबणा आणि ठराविक जगण्याची चाकोरी याच्या फक्त कल्पनेने त्याचं अंग शहारून उठलं होतं. नोकरदारांना हातपाय पसरता येत नाहीत. काही ठरवायचं तर ते खिशाला परवडेल असं. म्हणून तर त्यांनी वर्षभरात नोकरी सोडली होती. धंद्यात पडला होता. धंद्यात थोडा धोका असतो, अस्थिरता असते, पण थ्रिलसुद्धा असतं. बुद्धीला, मनाला चॅलेंज देणारं एक वेगळाच आनंद. तो स्वतः सर्व शक्तीनिशी धडपडून मिळवल्याचं सुख असतं. आत्ताही त्यांनी मान हिसकली आणि तरीसुद्धा चाकोरीबद्ध आयुष्य बेचवच. केबिनचं दार लोटून दत्तामामा आत आले. जवळजवळ वर्षांनी दोघांची अशी समोरासमोर भेट होत होती. दृष्टीभेट होताच दोघांनी एकमेकांकडे बघून हसून घेतलं. दत्तामामा अवघडून उभे होते. सदाशिवनं फोन करताच त्याच्या समोरच्या खुर्चीत बसले. त्या उंची गुबगुबीत खुर्चीच्या स्पर्शानं दत्तामामांचा चेहरा उजळून निघाला. तोंडावर त्यांच्या नकळत लाचार हसू पसरलं. स्वतःला सावरत थोडंसं भीत त्यांनी विचारलं, काय काय नवीन दिसतंय तुझ्या केबिनमध्ये? पायाखालच्या गर्द मरून रंगाच्या गालिच्यावर त्यांनी स्वतःचे तळवे फिरवून घेतले. भिंतीचा रंग, नवं बनवलेलं फर्निचर, शोभेच्या कुंड्या, मोठं खिडकीत बसवलेलं एअर कंडिशनर भिरभिरत्या नजरेनं ते टिपत होते. सदाशिव त्याच्या नकळत म्हणाला, दत्तामामा हो, बडी बडी मंडळी येतात, मग त्यांना शोभेलचं करावंच लागतं. धंद्याचाच हा सगळा भाग आणि थोडं आपलं प्रेस्टिजही. तो छदमीपणे हसला, मिशीवरनं हात फिरवत राहिला. खरं तर याच वातावरणात तो कितीतरी दिवस वावरत आलाय, पण वेगळी जाणीव अशी कधीतरी होते दत्तामामासारखी माणसं आल्यावर. एकदम वेगळ्या विश्वातली माणसं, वेगळ्याच स्वभावाची, हेही तेवढंच खरं. दत्तामामा हसत म्हणाले, बाकी सदा, तुझ्या केबिनमध्ये यायला मला फार आवडतं. आपण कुठे जाऊन आलो हे बाहेर सांगतानाही ऊर भरून येतो बघ. सदाशिव ह्यावर माफक हसला. बाहेर भयंकर उकाडा आहे रे, पण इथे अगदी गार गार. मामा बोला ना, कशासाठी येणं केलं? तुम्ही सहज येणार नाही आणि तसं काम असल्याशिवाय तुम्हाला कोणी पाठवणारही नाही. तर्क लढवत सदाशिव म्हणाला, खरंय खरंय, तुझं म्हणणं खरंय. मी गेल्या 20 वर्षात कामाशिवाय कधीच तुझ्याकडे आलेलो नाही. तुझ्यासारख्याला एक तर वेळ नसतो आणि तसं काम असल्याशिवाय इथे कोण सोडेल मला? दत्तामामा खांदे उचलून हसले. आपण फार मोठ्यानं नाही ना हसलो याची जाणीव होताच क्षणात गंभीर झाले. समोर बसलेल्या सदाशिवला डोळे रोखून न्याहाळायला लागले. सदाशिवही त्यांच्याकडे बारकाईनं पाहत होताच. त्यांचे सुती कपडे, पायजमा, शर्ट, डोक्याला टोपी, तेलकट चेहरा, पांढरे होणारे केस, ओघळलेले गाल, पोपट चोची नाक आणि बदामी बारीक शार्प डोळे. त्यांचा तांबूस रंग वयानं रापला होता, पण पूर्वी तरुणपणी ते छान तांबूस गोरे असावेत हे आजही जाणवत होतं. चेहऱ्यावर ओल्या रेषातून सांडत होतं ते.
अजूनही ते खळखळून हसले की त्यांच्या कानाच्या पाळ्या लालसर होतात आणि नाकाचा शेंडा शेंदरी. सदा मी प्रत्येक वेळेला ठरवतो, आता अच्युतकडून तुझ्याकडे माझं येणं शेवटचं. पण तसं झालंच नाही बघ. ती जी नियती असते ना, नियती, ती माणसाला मजबूर करत असते आणि मग आपण किल्ली दिल्यासारखं वागत राहतो. अच्युतचा तेवढाच महत्त्वाचा आणि तातडीचा निरोप असतो. तो माझ्याकडे येतो आणि माझे पाय माझ्या नकळत तुझ्याकडे येत राहतात. मला अजूनही कळत नाही आहे रे, मी स्वतः असा का वागतो. अच्युतला मी नकार का देत नाही, तुला खोटं का सांगत नाही, इथं येणं झिडकारत का नाही. पण मला नाही जमलेलं रे ते. मी कधी त्याबद्दल तुम्हाला काही म्हटलंय का? तुम्ही घरी या असंही मी म्हटलेलं नाही, किंवा थोडंसं थांबून पुढे झुकत म्हणाले, सदा, अच्युतचा निरोप आहे, तुला जमलं तर ऑफिस संपल्यावर आजच येऊन जा. केव्हाही ये, तो घरीच थांबणार आहे. विसरू नकोस, येणं पुढेही ढकलू नकोस, असं म्हणालाय तो. इतकं कसलं पैशाचं तातडीचं यांनी काम काढलंय. सदाशिवच्या मनात सकलेचा होता. रहेजा त्याला सकलेच्याकडे नेणार होता. आज सकलेच्या भेटला तर कितीतरी गोष्टी गाठी उकलत जाणे इतक्या सहज होणार होत्या. दत्ता मामा म्हणाले, तुला आठवत नसेल तर सांगावं लागेल बघ. बघ आठवतंय का बघ, बिझी माणूस रे तू. दत्ता मामा ओठ चावत हसले. सदाशिव कपाळावर आठ्या आणत बोलला, मामा आता तर आई सुद्धा नाही आहे. नाना 10 वर्षांपूर्वीच गेले. आता यांनी आपणहून समंजसपणे माझ्याकडून पैसे मागण्याचं सोडून द्यावं. स्वतःचा संसार स्वतः निस्तरावा. मी हा असा दिवस दिवस राबतोय तो कशासाठी, कुणासाठी? मलाही संसार आहे, मलाही कोणीतरी विचारणार आहे. तिकडे निर्मला नोकरी करतीये, ह्याचंही पूजापाठ, अभिषेक आणि छोटी नोकरी चालूच आहे की. तेव्हा सदा. दत्ता मामा आतला डोंब आवरत थांबले. त्यांचा चेहरा लाल झाला होता. डोळ्यातल्या रेषा स्पष्ट झाल्या, बुबुळं स्थिर झाली. सदाशिववर नजर रोखत थांबली. तू म्हणतोस ना तसे संबंध संपत नसतात. ते पैशानं सुरू झालेले नसतात आणि पैशाच्या देवघेवीतही नसतात. सदाशिवही चिडला. त्याचा आवाज चिरका झाला. मुठी वळत तो म्हणाला, आपली रक्ताची माणसं म्हणून किती सोसायचं आणि का? दत्ता मामा, खरं सांगू का, मी तर माझे तिथले दिवसही विसरलोय. नुसता भूतकाळ झाला आहे त्या दिवसांचा. ते दिवस आठवले ना तर क्लेशच होतात. सध्याच्या मिळत असलेल्या सुखाची चवही त्या आठवणं तुरट कडवट्ट होऊन जातीये. मी आजवर सगळं आईकडे बघून केलं, फक्त तिच्यासाठी. तिला पुढे करून ह्याने मला लुटलं. आईला यांनी कधी कळूही दिलं नाही मी काय आणि किती दिलं ते. तीही तसलीच. सुरतेहून छान सुती साड्या आणल्या होत्या, नीट बघितल्याही नाही, अशा बाजूला ठेवून दिल्या. शेवटपर्यंत अच्युतनं घेतलेल्या 100 रुपयाच्या साड्या नेसत राहिली. मी काय समजायचं मामा? सदा, अरे पाण्यात राहून माशांची वैर नाही घेता येत बाबा. तू दिलेल्या साड्या तिने नेसल्या असत्या तर अच्युतशीच काय, अख्ख्या चाळीशीच तिचं नातं उरलं नसतं.
तिथे तिथल्यासारखं राहणं योग्य रे बाबा. शांताक्का शहाणी होती. तिला तुम्ही दोघेही हवे होतात रे. नातं तोडणं इतकं सोपं काम नाही. तेवढ्यात निकमनं चहाचा ट्रे आणला. एक कप सदाशिव पुढे आणि एक दत्ता मामा पुढे ठेवून तो गेला. दत्ता मामा त्या दुधाळ ब्राऊन मोठ्या कपातल्या चहाकडे बघत होते आशाळभूतपणे. त्यांनी पुढे होऊन कपावरची नक्षी निहाळत कपबशी उचलली आणि बशीत ओतून चहा फुर्र फुर्र आवाज करत प्यायलाही सुरुवात केली. आणि कपबशीच ठेवत म्हणाले, तुझ्याकडचं सगळं फक्कड असतं हो सदा. आणि हसले. त्या हसण्यात आनंद होता, सुख होतं, समाधानही. कपभर चहा पिऊन दत्तामामांनी ढेकर देऊ नये असं त्याला वाटलं. रहेजाचा केव्हाही फोन येण्याची शक्यता होती. दत्तामामांनी आता इथे येण्याचा उद्देश सांगून टाकावा असं त्याला वाटलं. नाहीतर ॲटॅची उघडून आपणच 1,000चं पुडकं त्यांच्याकडे अच्युतला देण्यासाठी फेकून द्यावं हेही वाटलं. चहाही झालेला होता. सदाशिव म्हणाला, बोला, काय म्हणतोय तुमचा अच्युत? किती पैसे मागितले आणि कशासाठी मी विचारत नाही. माझ्याकडे खूप पैसा आहे आणि तो मागण्याचा त्याचा अधिकार आहे असं काहीसं त्याचं तर्कशास्त्र आहे. खरं आहे तुझं म्हणणं. गिरगावातल्या सदाशिव जोशीने हा इतका उद्योग मांडलाय, माझ्यासारख्या फाटक्या माणसाला न पटणारं सत्य आहे. हो, यशस्वी हो, आम्हाला त्यात आनंदच आहे. आम्ही फार फाटकी माणसं रे. मी काय, शांताक्का काय आणि थोड्या फार फरकानं अच्युतही काय. सगळ्याच अर्थाने आम्ही फाटकी, नशिबानी आणि परिस्थितीने सुद्धा. तुझ्यासारखा एखादाच नशीबवान. सदाशिवची छाती गर्वानं फुलून आली. सुखाची छटा तोंडावर उमटून गेली. दत्तामामा म्हणाले, मी तुझा फार वेळ घेणार नाही, उठतोच. मामा हो, असं काय म्हणताय? सदाशिवला ते खरोखर उठावेत असं वाटून सुद्धा तो म्हणाला होता. सदा सदा ह्या रविवारी तिथीने शांताक्का जाऊन वर्ष होईल हो. आणि ते सदाशिवाची प्रतिक्रिया बघण्यासाठी थांबले. सदाशिवची क्षणापूर्वीची मेंदूपर्यंत पोचलेली नशा खाडकन उतरली. त्याला एकदम कसंसच झालं. आई गेली या घटनेला वर्ष होत आलं. एक पूर्ण वर्ष म्हणजे 365 दिवस. एका वर्षा इतका प्रदीर्घ काळ मध्ये उलटून गेला. सदाशिवचा स्वतःवरच विश्वास बसेना. त्याला वाटलं की आपल्या तर स्मरणात ती घटना तिच्यातल्या बारकाव्यांसह काल घडली इतकी ताजी आहे. आपल्या आतल्या मनात गुप्तपणे अडगळीच्या खोलीत एखादी आवडती वस्तू पडून असावी ना, तसं. दोन्ही हातात डोकं धरून शहारून तो म्हणाला, मामा हो, खरंच वाटत नाहीये. आईला जाऊन वर्ष झालं. रविवारी तिथीनी वर्षश्राद्ध येतं तिचं. त्यासाठीच अच्युतने तुला बोलवलंय. पण मी येऊन करणार काय? म्हणजे तसा येऊन जाईन मी, सगळे विधी होईपर्यंत थांबे नाही. पण त्यातलं मला काहीच माहीत नाही. अशा सगळ्या गोष्टींशी तर माझ्यापेक्षा अच्युतचा संबंध जास्त आहे. नानांचं श्राद्धही तोच करतो, म्हणजे करत आलाय.
मनात विचार आणि भावना यांची वावटळ उठली होती. ती पेलणं सोसवत नव्हतं. क्षणात सदाशिवला सगळं क्षणभंगूर वाटलं. जगणं, यश, धडपड, धावपळ, नफा तोटा आणि जीवनसुद्धा. माणूस वृथाच गर्वानं जगत फिरत असतो. पण क्षणाच्या मृत्यूनं इतक्या इथवरच्या जागण्याला पूर्ण विराम मिळतो. लाटेनी किनाऱ्यावरची वस्तू नामशेष करून टाकावी ना, तसं. अरे अच्युत परवा सांगत होता हेच, आई गेल्यापासनं वर्षभरात तू फिरकलासच नाही आहेस. सदा तुला जाब विचारणं माझ्या अधिकारातही येत नाही. पण एक विचारू, वर्षभरात अच्युतकडे एखादी तरी चक्कर टाकावी अशी इच्छाच झाली नाही. तुला वेळ नसतो, तू बिझी आहे, सगळं मान्य आहे रे, तरी सुद्धा माणसं अशा गोष्टी लक्षात ठेवतात. मरेपर्यंत शांताक्का तिथे त्याच्याजवळ होती. आपल्या सामान्य परिस्थितीतही त्यांनी आईचं सगळं केलं. तूही केलं असतंस म्हणा, माणूस ठेवून, ती गोष्ट वेगळी. मामा, पण मला तुझ्या बायकोचं सोड रे. पण तू वाढलास, खेळलास, तो तिथंच ना. हे म्हणजे मुळांनी मातीशी संबंध तोडण्या इतकं कठोर आहे रे. वाईट वाटतं रे. असो मामा, अरे झालं रे असं. पण आई नाही तिथे म्हटल्यावर ना पावलं वळलीच नाहीत तिकडे. मी तिथे येत होतो ते तिच्यासाठी, आणि हे सगळ्यांना माहिती आहे की. सदाशिवचा कंठ भरून आला. त्याने खिशातनं रुमाल काढला, डोळे टिपले, नाक पुसलं. थरथरत्या स्वरात तो बोलायला लागला. ती नेहमीच माझ्या पाठीशी राहिली, नेहमीच. मग माझा पुढे शिकण्याचा निर्णय असो, की नोकरी सोडून धंद्यात पडण्याचा, किंवा मग बेलाशी लग्न करण्याचा सुद्धा. खुर्चीतून उठत दत्ता मामा म्हणाले, मग जातोस ना अच्युतकडे? नाही गेलास तर त्याला वाटेल मीच तुझ्यापर्यंत निरोप पोचता केला नाही. कसं? जाईन मामा, नक्की जाईन. मला तरी हे सगळं का करावं लागतंय रे? फक्त शांताक्कासाठी. मानलेली का होईना, माझी बहीण होती ती. आयुष्यभर तक्रार न करता सोसतच गेली. झालं, संपलं सगळं. दत्ता मामा वळले, केबिनमधनं बाहेर पडले. सदाशिवला दिसत होतं की पुढे झुकून त्यांनी डोळे टिपलेत. त्यांची पावलं वेगानं पडतायत. ते मागे न बघता पुढेच रेटले जात आहेत. इकडे फोन खणखणला. सदाशिवानं रिसिव्हर उचलला. हॅलो. मी अमर अडवाणी. ते आपलं दिल्लीचं काम 90% झालं आहे बरं का. कधी येऊ भेटायला? अरे फार मजा आला. रात्री बसायचं का आपण, का आत्ताच येऊ? म्हणजे आपण बाहेरगावी तर जाणार नाही ना, कारण फ्रायडेला मी बिझी आहे. उदासवाण्या स्वरात सदाशिव म्हणाला, आपण भेटू, सविस्तर बोलू. मलाही उत्सुकता आहे, पण आज नको. मी रात्री फोन करीन तुम्हाला, केव्हा कुठे भेटायचं त्याबाबत बोलूयात. सदाशिव जोशी स्वतःच्या फुल एअर कंडिशन कूल्ड केबिनमध्ये खिन्नपणे बसून राहिला होता. समोर काल रात्रीपासून करायची ठरवलेली कितीतरी कामं होती, पण शरीर आणि मन दमलेलं होतं. आईच्या आठवणीनं उदास झालं होतं.
वर्षभरापूर्वीचा तो दिवस त्याला आठवला. दिवसभरात काम आणि रात्री 9 ते 11 ऑल मेंबर्स ऑफ बिझनेस असोसिएशनची मीटिंग आटोपून तो दमून थकून घरी पोहोचला होता. बेला आपल्यासाठी जेवायला थांबली आहे हे कळताच तिच्यावर चिडला होता. हेही नेहमीचंच. तिने सांगितलं, तुम्ही वॉश घेऊन कपडे बदलून या, मी अन्न गरम करते, जे जाईल ते खा. सदाशिवने कपडे बदलले, वॉश घेतला आणि तो नॅपकिनला हात पुसत टेबलापाशी येत होता तेवढ्यात फोन वाजला. बेला म्हणाली, तुम्ही या जेवायला, मी घेते फोन. पण सकलेच्याचा किंवा रहेजाचा फोन असावा म्हणून तोच फोनकडे धावला. रिसिव्हर उचलून हॅलो म्हणाला. बेला स्तब्ध होती. शांतपणे वेध घेत उभी होती. पलीकडून घाबरलेला अडखळणारा स्वर. हॅलो हॅलो. सदाशिव रॉंग नंबर असेल म्हणून चिडून बोलला. सदाशिव का रे? हो. कोण? दत्ता मामा? फोन इतक्या रात्री? मामा केव्हा आलास रे घरी? हे काय आत्ता चालू आहे का? हे मग जेव आणि लगेच ये. काय काम आहे मामा? उद्या आलं तर नाही का चालणार? अरे शांताक्का 7 वाजता गेली. तुला कुठे कुठे फोन लावले, आत्ता भेटलास. केव्हाही ये, तू केव्हाही ये, तुला निरोप देणं माझं काम आहे. पलीकडनं रिसिव्हर ठेवला गेला. सदाशिवनेही रिसिव्हर ठेवला. तो उभा थरथरत होता. समोरच आईचं प्रेत असावं असा. बेलानं त्याचं फोनवरचं बोलणं ऐकलं होतं. ती पटकन त्याच्या जवळ आली, त्याला धरून खुर्चीत बसवलं, पाणी प्यायला दिलं आणि विचारलं, केव्हा निघायचं? आत्ताच. मला तर गेलंच पाहिजे. मीही येणार आहे. मी येणार आहे, नाही म्हणू नका. मुलांनाही नेऊ. सदाशिवच्या हातावर हात ठेवून ती गदगदल्या आवाजात बोलली. सदाशिवला वाटलं, आपल्याला या खुर्चीतनं उठणं शक्य नाहीये, आपण तिथवर जाणार कसे, तेही गाडीनं. बेलानं आज जाऊन मुलांना आणलं. त्यांना तिने काय सांगितलं माहिती नाही, पण ती घाबरलेल्या चेहऱ्यानं तयार झालेली होती. बेलानं पर्समध्ये पैसे टाकले आणि म्हणाली, चला चला आपण जाऊन येऊ. गाडी बेलाच चालवत होती, निमूटपणे. कोणीच कोणाशी बोलत नव्हतं. मागच्या सीटवर मुलंही भेदरून गप्प बसली होती. बेला सराईतपणे वळणं पार करत होती. फार फार तर 4-5 वेळेला ती गिरगावात त्याच्या आईकडे गेली होती, तेही सदाशिवच्या बरोबर. तसा तिचा आणि त्याच्या आईचा कधीच सहवास आला नव्हता. ती गिरगावात आणि ही अंधेरीला फ्लॅटमध्ये. लग्न झाल्यावर त्यांनी आईला नमस्कार करण्यासाठी नेली होती. नंतर मुलगा झाला तेव्हा अजून 1-2दा बास. अगदी सुरुवातीला ती चाळ बघून ती हादरूनच गेली होती. सदाशिवला विचारत होती, इथे इथे राहतोस तू? सदाशिवमधला बिझनेस टॅलेंट ओळखून बेलाच्या वडिलांनी त्याला उचलला होता. जावई कम पार्टनर बनवला होता. यशाच्या एक खुब्या दाखवल्या होत्या. गाडी पार्क करून सर्वजण गाडीतनं उतरले. त्याच्या घरापुढे माणसं जमलेली होती. त्यात अच्युत आणि सदाशिवचे बालमित्र होते, शेजारी होते, काही नवे बिऱ्हाडकरू आणि छोटी मुलं सुद्धा. बाहेरच्याच खोलीत सतरंजीवर त्याच्या आईला झोपवलेलं होतं. तिच्या प्रेताशेजारी खेटून अच्युत मांडी घालून, मान खाली घालून पडलेल्या रडक्या चेहऱ्यानं बसला होता. जवळच दत्ता मामा, निर्मला, अच्युतची मुलं आणि खोली भरून चाळीतली माणसं, स्त्री, पुरुष, मुलं, मुली दाटीवाटीने. निर्मला हातात नॅपकिन घेऊन माश्या मारत होती. एक माशी तेवढ्यातही वेळ मिळताच प्रेताच्या अंगावर बसत होती. कोपऱ्यात कोणीतरी स्वस्तातल्या उदबत्तीचा जोडगा लावला होता.
सगळी खोली त्या उदबत्तीच्या वासानं भरली होती. माणसाचा असा वास जाणवत नव्हता. सदाशिव आत येऊन आईच्या प्रेताशेजारी कोसळला. बेला मुलं उभी होती, बघत होती. आईच्या हाताचा तो थंडगार ताठ स्पर्श सदाशिव अनुभवत होता. दुःखाचा उमाळा आत मावत नव्हता. सुकून गेलेला आईचा निस्तेज चेहरा त्याच्याच्यानं फार वेळ बघत कितीतरी चांगल्या वाईट आठवणी मनात घर करून होत्या त्या बाहेर येत होत्या. तो पहिल्यांदा दुपारची आई एकटीच आहे असं बघून बेलाला घरी घेऊन आला होता. ती आपली कोण हे सांगितलं होतं. तिने नवलानी आणि आश्चर्याने बेलाला आपाद मस्तक न्याहाळलं होतं. ही आपली सून, सदाशिवची बायको. पाणावलेल्या डोळ्यांनी ती हसली होती. बेलाशीच लग्न करण्याचा त्यानं शेवटचा सांगितलेला निर्णय, तो प्रसंग. ती देवापुढे निरांजन लावत होती. वडिलांचा राग, काठी घेऊन मारण्यासाठी धावणं, तिचं मध्ये पडून अडवणं, त्यांचा ढळलेला तोल. त्यांनी स्वतःच्या नफ्यातनं तिच्यापुढे हजाराचं पुडकं ठेवलं. त्याच्याकडे बघून उचलून परत त्याच्याकडे देत ती म्हणाली, पावलंय मला, ठेव तुझ्याचकडे. त्यांनी सुरतून आणलेल्या झुळझुळीत साड्या. तिने तळव्यानी पोत निरखला, उचलून पलीकडे ठेवल्या. तिच्या अंगावर त्या कधी दिसल्या नाहीत. सदाशिवला तिच्या अंगावरचं विटकं फुलाफुलाचं पातळ खटकायचं. नेहमी वाटायचं विचारावं एकदा हिला की काय केलंस त्या साड्यांचं ते तरी सांग, मी रागावणार नाही. नागपंचमीला लाह्या फोडताना तो गाडी घेऊन दाखवायला आला तर म्हणाली, घे लाह्या घे, गरम गरम आहेत. पण त्याच्या गाडीचा हॉर्न वाजला की बाहेर यायची. खाली हसून वाकून बघायची, हात हलवायची. गाडी वळून जाईपर्यंत गॅलरीतच उभी राहायची. सदाशिवनं आईसाठी करता येईल तेवढं केलं. तिने काही न मागता आपणहून, थोडं कर्तव्य म्हणून आणि थोडं स्वतःच्या मानसिक समाधानासाठी सुद्धा. घरापासून आपण दूर राहिलो तरी आपण घराशी असलेला आपला संबंध संपवलेला नाही याची जाणीव ठेवून कितीतरी वर्ष व्रत घेतल्यासारखं. आता बघता बघता वर्ष उलटून गेलं होतं. वर्षाचे 365 दिवस कापरासारखे उडून गेले होते. आणि आज त्याच्या केबिनमध्ये दत्तामामांनी येऊन सांगितलं होतं की येत्या रविवारी तिथीने शांता अक्काचं, तुझ्या आईचं वर्ष श्राद्ध आहे, तू ये, अच्युतला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. सदाशिवला वाटलं हे मधले इतके दिवस आई आपल्याला आठवलीच नाही का? का ती गेली, काळाच्या पडद्याआड झाली, हे सत्य आपल्या कठोर मनानं तटस्थ होऊन स्वीकारलंय. सदाशिवनं स्वतःशी निर्णय घेतला. या खेपेला अच्युत मागेल तेवढी रक्कम द्यायची, हिशोब न विचारता, मागे पुढे न बघता. आईसाठी नव्हे, तिच्या पश्चात तरी तिच्यासाठी घवघवीत काहीतरी करता आलं ह्यासाठी. कुठेही कसर ठेवायची नाही. आईच्या नावाने एखादी शिष्यवृत्ती जाहीर करण्याचा त्याचा मानस होता. पेपरमध्ये त्याच्या आईचा फोटो, नावासकट त्याला बातमी द्यायची होती. हे सारं करणं फक्त त्यालाच शक्य होतं. अच्युतकडे इतका पैसाही नव्हता आणि असली दृष्टीही नव्हती. एका वेगळ्या वाटेनं आपण जगत गेलो म्हणून आज आपल्याला ह्या गोष्टी करता येत आहेत याचाही त्याला अभिमान वाटला.
अच्युतनं फक्त आईसाठी देव्हारातल्या देवांची यथासांग पूजा अर्चा केली, अभिषेक केले, कुलधर्म कुलाचार पाळला. त्याची कुवत इतकीच. सदाशिवनी गाडी पार्क केली, दारं लावली, गॉगल बॅगेत टाकला आणि धीमे धीमे पावलं टाकत तो चाळीचा जुना हिरव्या रंगाचा कुरकुरता जिना चढायला सुरुवात केली. आपण आपली केबिन कधी सोडली, निकमकडे काय निरोप ठेवला, मधलं काहीच त्याला आठवत नव्हतं. पण केबिन बाहेर पडल्यावर बाहेरच्या वातावरणात प्रवेश करताच त्याला दत्तामामाचं वाक्य आठवलं, बाहेर काय उकाड आहे, आत एकदम गार गार शांत वाटतंय. बाकीची सगळी कामं त्यांनी थांबवली. अच्युतची भेट घेतल्याशिवाय आपली गेलेली मनःशांती आपल्याला मिळणार नाही हे त्याला माहिती होतं. सगळा दिवस वाया गेला असता, हातून चुका झाल्या असत्या. त्याच्या नकळत आत्ताही जिना चढताना आतलं मन म्हणत होतं की बेलाशी लग्न करण्यात आपण खरंच चूक केली का? आपण फक्त आपलाच स्वार्थ पाहिला का? पण हे इतकं यश, वेगळी वाट, जाण आपल्याला बेलाशी लग्न केल्यानं तर मिळाली. तिच्या वडिलांनी आपल्यातल्या सुप्त गुणांना ओळखलं आणि आपलं बोट धरून आपल्याला पुढची वाट दाखवली. बेलाशी लग्न झालं नसतं तर कुठेतरी 3-5 हजाराच्या नोकरीत आपण समाधान मानलं असतं. पण अच्युतबरोबर, आईबरोबर इथे राहायला मिळालं असतं. हेच यश, हेच जीवन समजून कितीतरी प्रश्न अनुत्तरित होते. त्यांची संभाव्य उत्तरं सदाशिवलाही माहिती होती, पण त्यांनी त्याचं कधीच समाधान झालं नव्हतं. बेलाला आपण कधीही परजातीची, गुजराती मानली नाही, पण आपल्या घरानं कधीच तिला आपली मानली नाही. आणि तिला, तिच्या मुलांना कायम ओढा तिच्या माहेरचा. तोंडात ओठावर नावं मामा मावशी अशीच तिकडची, त्याच नात्यातली. आपणही धडपडत राहिलो, पण या घरानं, ह्या चाळीनं आपल्याला वाळीत टाकलं हे त्याला नेहमी खटकत आलं. बेलाशी लग्न होण्यापेक्षा त्याच्या वडिलांचा राग त्यांनी वेगळं बिऱ्हाड केलं त्याबद्दल होता. बेलाला घेऊन तो इथे ह्या घरात राहणं शक्य नव्हतं आणि त्यानं कमवायला लागताच वेगळं राहणं नानांना मान्य नव्हतं. हुकुमाचा एकाच कोणीतरी लबाडीनं खेळून आपल्याकडनं काढून घ्यावा अशी जळफळती जाणीव त्यांच्या रागातून, बोलण्यातनं, बडबडण्यातनं, प्रकर्षानं व्हायची. सदाशिवमुळे आपली आर्थिक स्थिती पालटेल या त्यांच्या कल्पनेलाच तडा गेला होता आणि त्यांनी ते बेचैन झाले. त्यांची झोप उडाली. नुकसानीचं ओझं त्यांना पेलवेना आणि मग ते भ्रमिष्ठासारखे वागायला लागले. कुणाचीही कॉलर पकड, कुणालाही दम दे असं चाळीतल्या माणसांशी वागायला लागले. सदाशिवनं घर सोडणं त्यांनी मनाला लावून घेतलं. तो त्यांना स्वतःचा पराभव वाटायला लागला. सदाशिव दिसला की तर पुढे पुढे त्याच्या अंगावर धावून जायला लागले. सदाशिवने 1-2दा पैसे देऊन पाहिलं, पण नानांचं दुःख वेगळ्या प्रकारचं आहे हे त्यालाही पुढे कळून आलं. त्यालाही आणि त्याच्या आईलाही. एक दिवशी घरातले सगळेजण झोपले असता नाना घराची दारं सताड उघडी टाकून गेले. ते गेलेच. खूप शोध घेतला, कुठेच सापडले नाहीत. पुढे केव्हा तरी वादावादीत अच्युत म्हणाला होता की तुझ्यामुळेच नाना घर सोडून गेले. तू त्यांचा विश्वासघात केलास. तू तिच्याशी लग्न केलं नसतंस तर आपण सगळे ही जागा विकून फ्लॅटमध्ये एकत्र राहिलो असतो. आत्ताही सदाशिवच्या मनात विचारांचं वारुळ फुटलं होतं. प्रसंग, व्यक्ती, घटना त्याच्याभोवती कशाही तऱ्हेनं विखुरलेल्या होत्या.
त्याला त्यावर काबू ठेवणं कठीण जात होतं. कोण कुठे चुकतं माहिती नसतं, पण तिढा बसून जातो आणि माणसं एकमेकांना टाळायला बघतात. कालपर्यंत आपली वाटणारी माणसं परकी होऊन जातात. एका नव्याच पवित्र्यात समोर येऊन उभी राहतात आणि बेलासारखं एक नवं नातं जीवनच बदलून टाकतं त्याच्या क्षितिजासकट. खिडकीतनं माणसं वाकून वाकून सदाशिवकडेच पाहत होती. हा इतक्या दिवसांनी आला हे नवल होतंच. भावाभावांची भांडणं होणार का ही उत्सुकता सुद्धा होती. वेळ दुपारची 12-12:30 होती. गॅलरीतनं घरापुढे पावलं सरकत होती आणि सदाशिवच्या कानावर आरतीचे शब्द पडत होते, सुखकर्ता दुःखहर्ता. म्हणजे अच्युतनं नुकतीच देवाची पूजा आटोपलेली असावी. सदाशिवनी तर्क केला. गणेश चतुर्थी असो की दसरा, दिवाळी, पूजा, आरती, नैवेद्य हे सगळं त्याच्याकडे, त्याच्या वडिलांकडे असायचं. देवाची यथासांग पूजा कदबीद नेसून सदाशिवनं केलीच नाही. एकतर त्याला मंत्र, तंत्र, आरत्या खडानखडा पाठ नसायच्या आणि तो देवाचं सगळंच यथासांगपणे भक्तिभावानं करेल असा नानांना किंवा आईला भरवसा नव्हता. खिरापत वाटणं, तीर्थप्रसाद देणं, सगळ्यांबरोबर आरती होत असताना टाळ वाजवणं, अच्युतनं फिरवलेल्या आरतीवरून हात फिरवणं हे तो करायचा. म्हणजे आई त्याच्याकडनं करवून घ्यायची. तीर्थप्रसाद तो घरी नसला तर त्याच्या नावानं ठेवून द्यायची. देवाला नमस्कार करूनच प्रसाद त्याच्या तळहातावर मिळत असे. पुढे पुढे शिक्षणाचा रेटा वाढला. एक नवा दृष्टिकोन आला आणि सदाशिवला पूजा, आरती, तीर्थ, नैवेद्य यात तथ्यच वाटेनासं झालं. निदान आंघोळ करताना रामरक्षा तरी म्हण, आई सांगायची. तो पहिले 4-5 शब्द मोठ्यानं म्हणत आंघोळ करायचा. पुढे तर रामरक्षा विसरायला झाली. आरत्यांचे फक्त मुखडे तेवढे लक्षात राहिले आणि बेला शहाशी लग्न झाल्यावर तो हे सगळं विसरला. श्रावणी सोमवार, नरसिंह जयंती, अभिषेक, पारणं, एकादशी या सगळ्यावर कृतीतनं धूळ साचत गेली. चाळीतली माणसं बाहेर येऊन त्याला बघत होती. त्यातली काही अतिपरिचयाची होती. दृष्टीभेट होताच हसत होती. काय कसा आहेस नजरेनं विचारत होती. तोही हसत होता. रमाकाकूनं पुढे येऊन त्याला विचारलंच, कसा आहेस रे बाबा, बऱ्याच दिवसात आला नाहीस. सदाशिव फक्त हसला. यावर काय बोलणार. आणि त्यांनी काही सांगितलं तरी त्यांचं समाधान झालं असतं का. रमाकाकू म्हणाल्या, शांतक्का तुझ्या गाडीचा हॉर्न वाजला की धावत धावत बाहेर यायच्या. मायेला अहंकार नसतो रे. आज बघ कुणी आलंय का बाहेर. निर्मला दाराशीच मुलीची वेणी घालत उभी होती. रमाकाकूंचं सदाशिवशी झालेलं बोलणं तिने ऐकलेलं असावं. सदाशिव उंबरेशी दिसताच म्हणाली, या न या. मुलगी म्हणाली, बघ मी म्हणत होती की नाही काकांचीच गाडी आहे म्हणून, बघच. गप ग. निर्मलाने डोळ्यांनी तिला दटावलं. दाराशी बूट मोजे काढून सदाशिव आत आला. अच्युतचं देव्हाऱ्यापुढे ओणवं होऊन देवावर फुलं अक्षदा टाकणं सुरू होतं. देव्हाऱ्यापुढे 2 समया तेवत होत्या. त्या मंद शीतल आणि स्नेहल प्रकाशानं देव्हारा, आतले देव, त्यांच्यावर वाहिलेली फुलं, पत्री सगळं नजरेत भरत होतं. गंध, फुलं, उदबत्ती ह्या वासानं खोली दरवळून निघाली होती. अच्युतच्या अंगावर केशरी कद होता. पाठीवर तिरपं रुळलेलं जानवं होतं. त्याचे वडीलही हेच सोवळं नेसायचे. अजूनही ते तसंच कोर्रं वाटत होतं. क्षणभर सदाशिवला अच्युतचा हेवा वाटला. तो पाठमोऱ्या देवापुढे हात जोडलेल्या अच्युतकडे बघत राहिला, भान विसरून. आज जात निर्मला म्हणाली,
भाऊजी आले तर. स्वयंपाकघरात भिंतीशी उभा केलेला पाट तिने मांडला. कपड्याची इस्त्री सांभाळत सदाशिव त्या पाटावर बसला. निर्मला हातात पर्स घेत म्हणाली, मी निघते आता. हिला शाळेत सोडून पुढे ऑफिसला जायचं आहे मला. 12:30ची बस सोडून उपयोग नाही. आणि अच्युतकडे बघून ती म्हणाली, थर्मासमध्ये कॉफी करून ठेवली आहे. आणि पायात चपला अडकवून मुलीचा हात धरून ती निघून गेली. जिना घाईनं उतरताना तिच्या पावलांचा होणारा आवाज मागे उरत होता, ऐकायला येत होता. ताम्हणातलं पाणी बाहेरच्या टांगल्या तुळशीला वाहून आत येत अच्युत म्हणाला, बैस, मी कद बदलून येतो. तेवढ्यात दोन्हीपैकी एक समई मालवली आणि सगळ्या खोलीभर इतर वासांवर मात करून तो जळका वास भरून राहिला. सदाशिवचं अंग त्या वासानं शहारलं. त्याला उगचच आई गेली तेव्हा बाहेरच्या खोलीत कोपऱ्यात लावलेल्या उदबत्तीच्या वासाची आठवण झाली. कुठल्या तरी स्वस्तातल्या उदबत्त्यांच्या त्या वासानं तेव्हाही त्याला असंच गुदमरायला झालं होतं. सदाशिव अच्युत तिथे नाहीये म्हणताच बारकाईनं घर बघायला लागला. बाहेरच्या खोलीत अच्युतचं कपडे बदलणं सुरू होतं. तो बारीकसा कपडे फटकण्याचा हालचालीचा आवाज त्याच्यापर्यंत पोहोचत होता. त्याचं मन वेधून घेत होता. सदाशिव दप्तर अडकवत होता त्या खुंटीला आता अच्युतच्या मुलाचं दप्तर होतं. निळं चकचकीत नायलॉनचं. भिंतीशी रंग उडालेला होता. रंगाचे ढलपे ओलाव्यानं खाली निखळून पडले होते. भिंत जागोजाग कोड फुटल्यासारखी दिसत होती, विद्रूप, भकास. संसार तसा त्याच्या आईचाच होता, काडी काडी जमवून उभारलेला. भांडीकुंडी, बादली, तांब्याचा मोठा हांडा, 3 पराती, मोठं पितळी ठोक्याचं पातेलं, रंगीत पाट, ताटाळं, माठ, सगळ्याची जागा तीच. गेल्या 30-35 वर्षापासून तीच. निर्मलालाही ती बदलाविषयी वाटू नये याचं त्याला नवल वाटलं. स्टोवच्या जागी बसक्या ओट्यावर गॅस शेगड्या होत्या. त्याला वाटलं शोधल्या तर बाथरूमच्या माळ्यावर काय काय मिळेल. आपली 3 चाकी सायकल, बॅट, तिवया, डबे, जुनी दप्तरं, फुटलेली पातेली, अजून काय काय. नव्हती ती फक्त त्याची आई, या सगळ्याला स्पर्श करणारी. सगळं संसार संसार म्हणून या छोट्या जागेतही हौसेनं वस्तू जमवणारी. त्याची नजर सहजच कपडे वाळत घातलेल्या दांड्यावर गेली. तिथं त्याच्या आईच्या पातळाऐवजी निर्मलाचं चिटाचं सिल्क पातळ होतं. नानांचे कपडे असायचे त्या दांडीवर अच्युतचे कपडे होते, नजरेत भरत होते. त्याला उठून जावंसं वाटलं. बेचैन झालं. मन आत पेटलं होतं. इथे आई हवीच. आईशिवाय या घरात येणं थांबणं किती यातनामय. खरं तर मॅट्रिकनंतर सदाशिवनं शिकावं अशी तिचीच इच्छा होती. नानांनी त्याच्यासाठी 500ची हिशोबनिसाची नोकरी आणली होती. ती करत करत त्यांनी रात्रीच्या कॉलेजात शिकावं असं त्यांना वाटत होतं. पण पुढे घटनांना वेगळंच वळण लागलं आणि तो एक एक पाऊल वेगळ्याच जगात चालत गेला. सगळंच विस्विशीत होऊन गेलं. घर, त्याची महत्त्वाकांक्षा, घरातली माणसं, त्यांच्याशी याचे संबंध, सगळंच. धोतर नेसून शर्ट घालून अच्युत आत आला. उभ्यानंच म्हणाला, अरे तू कामाचा माणूस आहेस, तुला वेळ नसेल म्हणून आरतीसुद्धा आटोपती घेतली. भिंतीशी उभे करून ठेवलेल्या 4-5 पाटांपैकी एक पाट उचलून त्यांनी सदाशिव पुढं भिंतीशी टेकून मांडला. बोटांची हालचाल करत म्हणाला, आज एकादशी. व्रतवैकल्य, सणवार या पलीकडचं सदाशिवचं जीवन होतं.
इथं आला की मात्र हे घर, त्याच्या भिंती हुंदके देत त्याला सांगत की अरे तू इथलाच आहेस. तिकडे तू म्हणतोस पण ते काही खरं नाही. प्रत्येक माणसाच्या झळझळीत सुखाला बारीक काळी दुःखाची किनार असते. दिसली नाही तरी जाणवत असते, कुठेतरी ती सलत असते. अरे काल रात्री मी गेलो होतो दत्ता मामांकडे. कालपर्यंत तुझी इथे यायची वाट बघितली. शेवटी मग दत्ता मामांना तुझ्याकडे पाठवायला लागलं. नाईलाज झाला. आजही तू आलास ते आपणहून आलास का दत्ता मामा येऊन गेले म्हणून? दत्ता मामा सकाळी ऑफिसमध्ये आले होते. सांगत होते तिथीनी येत्या रविवारी आईचं वर्ष श्राद्ध येतं असं. हो. सुस्कारत अच्युतनं मांडी बदलली. गेल्या 3-4 वर्षात तो थोडा सुटला होता, थुलथुलीत झाला होता. त्याला उठण्या बसण्याचा थोडा त्रास होत होता, बोलताना धाप लागत होती. हे बघ अच्युत, आईचं सगळं व्यवस्थित व्हायला हवं. पैशाची काळजी करू नको, मी देतो. वर्षातली दोन्हीही श्राद्ध नीट झाली पाहिजेत. तुला त्यातलं सगळं माहिती आहे. अरे आईचं फक्त वर्ष श्राद्धच करायचं असतं, तशीच परंपरा आहे. पित्र घालतात. वंश पुरुषानं चालत असतो. ठीक आहे, मी पैशाची बाजू सांभाळीन. तुला एक सांगायचं आहे. बऱ्याच दिवसापासून ठरवत होतो तसं, पण तसं निवांतपणे तू आणि मी भेटू शकलो नाही. आणि कसं सांगावं हे कळत नव्हतं. गेले वर्षभर मी वाट बघितली, पण तू फिरकला नाहीस. त्यासाठी आज बोलवलं. कशासंबंधी? श्राद्धासंबंधी. इथून पुढे श्राद्ध वगैरे काही नाही. म्हणजे हे बघ, मी फक्त पैसे देऊ शकतो. हां, प्रश्न खर्चाचा नाहीच आहे. मग तुला एक सत्य सांगायचं आहे. नाना घर सोडून गेले इतकंच सत्य आहे. ते वारले, त्यांना मृत्यू आला, हे सगळं. म्हणजे? सदाशिवने संशयाने विचारलं. अच्युत मात्र शांत होता. चेहराही नेहमीसारखा. काय विचार असतील ते डोक्यात. अरे नानांचा मृत्यू, त्यांचं मरण, ते सगळं खोटं आहे. आणि इतकं बोलून अच्युत सदाशिवची नजर टाळून खाली बघत बसला. यावर सदाशिवनं त्याची काय असेल ती बरी वाईट प्रतिक्रिया व्यक्त करावी आणि ती निमूटपणे ऐकून घ्यावी, ह्या विचारानं तो ग्रस्त. आणि सदाशिव पुटपुटला. म्हणजे ती तार, 2 दिवसांनी आलेलं पत्र, ते सगळं खोटं? कुणी खेळली अशी काळी खेळी? कुणी? नाव सांग रे त्याचं, फासावर लटकवतो मी त्याला. सदाशिव बसल्या जागेवर थरथरायला लागला. त्याच्या डोळ्यापुढे तो प्रसंग आला. मुंबईतला धुवाधार पाऊस, त्यात दत्ता मामांनी केलेला फोन. सदाशिवने तशा पावसात गाडी काढली. येणं भागच होतं. रस्त्यावरचं पाणी उडवत खाच खळगे पार करून तो घरी पोचला तर बाहेरच्या खोलीत पदराचा बोळा तोंडात कोंबून त्याची आई भिंतीच्या आधारानं दुःख सोसत बसली होती. समोर तारेचं कागद. खुणा, ओळख, कपडे यांच्या आधारानं सत्य समजून घ्यावं लागलं. प्रेत ताब्यात मिळालेलं नव्हतं, मिळणारही नव्हतं. फक्त बातमीवर विश्वास ठेवून घरानं सूतक पत्करलं. प्रेत घरात नव्हतं, पुढचे सोपस्कार शक्य नव्हते. ताटी नाही, मडकं नाही, अग्नी नाही, धोतवस्त्र नाही, प्रेतयात्रा नाही, फुलमाळा नाही. घरभर सगळ्यांचे फक्त हुंदके, काहींचा टाव. ह्यानंच मरण साजरं होतं, केलं गेलं. अरे पण हे कळलं कधी? मग त्या दिवशी तार, पत्र, त्याच्यावर विश्वास कसा ठेवला? मला तरी विश्वासात घ्यायचं? मलाही काही सुचलं नाही, कारण तू, आई, मामा, नाना सगळे एक होतात एका पार्टीचे. वेगळा फक्त मी होतो. अरे नाना घर सोडून गेले, खूप शोध घेतला, ते नाहीत हे सगळ्यांनी स्वीकारलं. पण आईचं कशानंच समाधान होत नव्हतं.
नाना आहेत, नाना नाहीत, या कुठल्याच गोष्टीवर तिची अवस्था शोचनीय झाली होती. तिचं एक मन म्हणत होतं, भ्रमिष्ठ असले तर येतील कधीतरी, येतीलच. आणि दुसरं मन म्हणत होतं की टाक कुंकू पुसून, विधवा आहेस तू, तुला पूजा अर्चा देवाधर्म याचा अधिकार नाही, का सगळं करतीयस पुढं होऊन. या अशा विचित्र अवस्थेत तिने 5 वर्ष काढली. त्या ताणाने तिला चक्रा यायच्या, फिट्स यायच्या, जेवणखाण नीट होत नव्हतं, अशक्तपणा वाढला होता. मग मी आणि दत्ता मामांनी ठरवलं की इथून पुढे ती जगावी. असं वाटत असेल तर स्वच्छ आरसा तिच्या पुढे धरायचा, खोटं सत्य आवश्यकता ओळखून रेटून सांगायचं. असं ठरवलं तुम्ही? भीती नाही वाटली? आमची मात्रा लागू पडली. सदाशिवच्या घशाला कोरडच पडली. जीभ तोंडात फिरवणं कठीण वाटायला लागलं. त्याला घाम फुटला. हे मी आणि दत्ता मामा आम्हा दोघांनाच ठाऊक होतं. तू तिकडे सुखात होतास. नव्या केबिन्स, नवे फॅन्स, आणि इकडे मला तिची तडफड बघवत नव्हती. काय पाप पुण्य लागायचंय ते लागू देत, असं ठरवून मी निर्णय घेतला. पण नाना कधी अचानक येतील असं नाही वाटलं तुला? नाही, मुळीच नाही वाटलं. तो इतक्या वर्षांनीही ठामपणे बोलला. सदाशिवला अच्युत त्या क्षणी हिंमतवान, जिगरी वाटला, त्याच्यापेक्षा सुद्धा काकणभर श्रेष्ठच. असा निर्णय आपण कदापिही घेतला नसता, घेऊच शकलो नसतो, हेही त्याला जाणवलं. आपण धंद्यात कितीही ग्रेट असलो तरी प्रत्यक्ष जीवनात अच्युत आपल्यापेक्षा एक पायरी वरच आहे हे कळलं. मग मला सांग, अरे ज्याचं मरणच माहिती नाही त्याचं श्राद्ध कसं घालणार? खरं सत्य कळेल तेव्हा कळेल. तो कडवट हसला. आता नाना परतणार नाहीत हे 100% खरं आहे. आणि तरी भीती कशाची? अच्युत छाती ठोकपणे बोलत होता. सदाशिवने अटॅची उघडली. त्यातलं एक पुडकं काढलं. अच्युतकडे सारत म्हणाला, हे असू देत, अजून लागले तर देईल. एरवी पुढ्यात पैसे येताच खिशात टाकणारा अच्युत, दत्ता मामातर्फे 1500 मागणारा अच्युत, आज त्यांनी त्या पुडक्याकडे नजर उचलून पाहिलं सुद्धा नाही. उलट म्हणाला, अरे वेळोवेळी तुझ्याकडे मी आईला बरं वाटावं म्हणून पैसा मागत गेलो. तिचा भार फक्त माझ्यावर पडतोय असं तिला वाटायचं म्हणून. आता नकोत पैसे, माझं भागेल कसंही. निर्मलाला नोकरी आहे, मीही अजून काहीतरी बघेन. ह्यावेळी आईसाठी येणारा खर्च मी करणार आहे, सगळाच्या सगळा, मलाच अपराधी वाटू नये म्हणून. रविवारी तू आणि मुलं सह या, शेष घ्या. पुन्हा तू मला भेटायला इकडे कधी येणार? अच्युत, अरे असं का म्हणतोयस? सदाशिवचा कंठ दाटून आला, डोळे डबडबले. सत्य सांगितलं मी. वाढलेली फांदी मागे फिरत नाही. अच्युतनं उठून कब्बशा आणल्या, थर्मास आणला, कपातून कॉफी ओतली, त्याच्या पुढे ठेवली. दोघंही मुकाट्यानं कॉफी घेत होते. तेवढाच आवाज स्वयंपाकघरात घुमत होता. बोलणं संपलेलं होतं. संबंधही आटोक्यात आलेले होते. आयुष्याशी जुळवून घेण्याची प्रत्येकाची एक रीत असते. काही ताळमेळ साधायचा असतो. तो कधी साधतो, कधी साधत नाही. आणि हेही पुन्हा ज्याच्या त्याच्या कुवतीवर अवलंबून असतं. वरती काढलेलं पुडकं सदाशिवनं आत टाकलं. तो उठला. मागे फिरून अच्युतचा निरोप घ्यावा असंही त्याला वाटलं नाही. मन नुसतंच भरून भरून आलेलं होतं. चाळीतली कितीतरी माणसं आश्चर्याने त्याच्याकडे, त्याच्या गाडीकडे बघत होती.
गाडीत बसता बसता त्यांनी वरती बघितलं. त्याची आई कठड्याला रेलून हात हलवत उभी असायची ती जागा रिकामी होती. अच्युत आतच होता, नेहमीसारखा. रमा काकू अचानक समोर आल्या आणि म्हणाल्या, रविवारी येणार आहेस ना बाबा? शांताक्काचं श्राद्ध आहे. सदाशिवने खाडकन गाडीचं दार लावलं. त्याला वाटलं तडक गाडी दत्तामामाच्या घराकडे घ्यावी. घरात घुसून त्यांना आडवे तिडवे प्रश्न विचारावेत, भांडावं, ढसाढसा रडून घ्यावं स्वतःसाठी. हे बेटावरचं आयुष्य माझ्याच का वाटेत आलं असं त्याला वाटायला लागलं. बेलाशी लग्न केलं म्हणून? का श्रीमंत सासरेच्या मतानं वागलो म्हणून? का नाना घर सोडून गेले म्हणून? का महत्वाकांक्षेचं बीज मनात रुजलं तेव्हापासून? नक्की सीमारेषा त्याला आठवत नव्हती. घरी जाऊन बेलाशी काही बोलणंही शक्य नव्हतं. ती ह्या साऱ्या घटनांना त्रयस्थच, सर्वांच्या मुळाशी असूनही नाही अशी. त्यानं सरळ समुद्राकडे गाडी घेतली. केबिन, फोन्स, रहेजा, सकलेच्या, बेला साऱ्यांचा त्याला विसर पडला होता, किंवा त्यापैकी त्याला सध्या कुणीही नको होतं. त्याला कोणाशीही बोलायचं नव्हतं. 3चं रणरणतं ऊन होतं. पाणी चमकत होतं. लाटा मंदपणे उमटून विरत होत्या. दूरवर पसरलेला समुद्र, त्याच्याशी त्याचा संवाद सुरू होता. मूकपणे, अशब्दसा. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात वृंदा दिवाणलिखित ताळमेळ ही कथा. ही कथा तुम्हाला आवडली असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ लाईक करा. कथा कशी वाटली हे सांगण्यासाठी कमेंट करा. ही आवडलेली कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा. आणि भेटत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशाच उत्तमोत्तम लेखकांच्या कथा कादंबरी ऐकण्यासाठी. नमस्कार श्रोते हो.